बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बालभारती मराठी इयत्ता तिसरी 1982ची एडिशन. यातील एक गोष्ट जिद्द. लेखक यदुनाथ थत्ते. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. एका अपंग मुलाची ही गोष्ट. या मुलाचं नाव आहे बाळू गुंडू गिलबिले. जन्मतःच त्याला डावा हात अजिबात नाही. उजवा हात आहे तोही फक्त कोपरापर्यंतच. त्या कोपरालाच बोटाचं एक पेर आहे. अशा या मुलाचं कसं होणार याची ज्याला त्याला काळजी. लहानगा बाळू कुशीवर वळू लागला, पालथा होऊ लागला, पण हाताचा आधार नसल्याने त्याला पुढे सरकता येईना, रांगता येईना, दुसऱ्याच्या मदतीशिवाय बसता येईना. पण बाळू मोठा जिद्दीचा. हाताची कामं तो पायांनी करू लागला. हळूहळू एक एक गोष्ट त्याला जमू लागली. त्याची ही धडपड पाहून बाळूची आजी त्याला मदत करू लागली. हळूहळू तो बसायला शिकला, उभा राहू लागला, पावलं टाकू लागला. त्याचा हुरूप वाढू लागला. बाळूच्या बरोबरीची सारी मुले शाळेत जाऊ लागली. त्याच्या मनात आलं आपणही शाळेत जावं. हात नसल्यामुळे त्याला शाळेत घातलं नव्हतं. तरीही आपणहून तो मुलांच्या बरोबर शाळेत जाऊ लागला. फळ्यावर काही लिहिलेलं असायचं, ते वाचावं असं त्याला वाटे. तो लक्ष देऊन पाहू लागला, मुलांबरोबर वाचू लागला. त्याचा हुरूप आणखीन वाढला. मुले पाटीवर लिहित, त्यालाही लिहावंसं वाटे. मुलांच्या पेन्सिली पाटीवर वाजू लागल्या की त्याच्या पायांची बोटं सळसळू लागायची. हाताच्या बोटांप्रमाणे त्यांची हालचाल व्हायची. बाळू आपल्या पायाच्या बोटांनी जमिनीवर रेघोट्या मारू लागला. उभ्या आडव्या रेघा मारता मारता वर्तुळेही काढू लागला. मुले पाटीवर लिहितात तसं आपल्याला लिहिता आलं पाहिजे हा एकच ध्यास त्याला लागला. एक दिवस त्याने पायाच्या बोटात काडी धरली. पेन्सिलीने पाटीवर लिहितात तसं काडीने तो जमिनीवर अक्षरं काढण्याचे प्रयत्न करू लागला. हवी तशी काडी वळू लागली. त्याचा हुरूप वाढला. त्याची ही जिद्द धडपड पाहून आजीने त्याला पाटी पेन्सिल दिली, पुस्तकही दिले. त्याचा आनंद दुणावला. किती वाचू, किती लिहू असं त्याला होऊन गेलं. एका पायाच्या बोटात पुस्तक धरून दुसऱ्या पायाच्या बोटांनी तो पानं उलटू लागला आणि असं तो पुस्तक वाचू लागला. वर्गात विचारलेल्या प्रश्नांची तो भराभर उत्तरे देऊ लागला. त्याने वाचनात प्रगती केली तशी लेखनातही केली. पायाच्या बोटात पेन्सिल धरून तो पाटीवर लिहू लागला. काना मात्रा वेलांट्या जमू लागल्या. गाठीचा भ, गाठीचा ध ही अक्षरं सुद्धा लिहिता येऊ लागली. त्या अक्षरातील गाठ छान काढता येऊ लागली. अक्षरांना हवा तो आकार देता येऊ लागला. आरंभीची बटबटीत मोठी अक्षरं जाऊन लहान वळणदार अक्षरं लिहिता येऊ लागली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याची आजीही आनंदून गेली. तिने मग त्याला कागद दिले, पेन्सिल दिली. बाळू पायानेच कागदावर लिहू लागला. चित्र देखील काढू लागला. असाच काही काळ लोटला आणि पायाच्या बोटात ब्रश धरून तो चित्रेही रंगवू लागला. हात नसलेल्या बाळूची जिद्द इथेच संपली नाही बरं का. शाळेच्या क्रीडांगणावर त्याचे मित्र खेळत. विविध खेळांच्या स्पर्धा होत. बाळूला वाटे त्यात आपणही भाग घ्यावा. त्याच्या मनात आलं ते त्याने करून दाखवलं. लंगडी, कबड्डी, खो खो या मैदानी खेळात तो भाग घेऊ लागला. त्याने चांगलाच सराव केला. एक दिवस आपल्या शाळेच्या संघातून तो मैदानात उतरला. छान खेळला. पाहणाऱ्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. हाताविना त्याचं काही अडलं नाही. हातांची उणीव त्याने पायांनी भरून काढली आणि हळूहळू आपल्याला हात नाहीत हे तो विसरूनच गेला. शेंद्री हे बाळूचं गाव. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातलं. हात नव्हते म्हणून त्याला शाळेत घातलं नव्हतं, पण आपणहून शाळेत जाऊन एक एक परीक्षा उत्तीर्ण होत तो आता महाविद्यालयातही गेलाय. जी किमया काहींना हातांनीही करता येत नाही ती त्याने पायांनी करून दाखवली. कशी वाटली ही गोष्ट? बाळूची जिद्द कमाल आहे की नाही? तर या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनलवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक.
भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.